नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं गॅट सपोर्ट यूट्यूब चॅनलमध्ये। शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक मध्यवर्ती इमारत पुणे या कार्यालयाचे पत्र दिनांक 29 मार्च 2025 रोजी निर्गमित करण्यात आले आहे। सदरील पत्र हे विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व, शिक्षणाधिकारी माध्यमिक, जिल्हा परिषद सर्व, शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई यांच्यासाठी निर्गमित करण्यात आला आहे। पत्राचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे। राज्यातील अनुदानित बंद पडलेल्या शाळा तसेच अद्याप मूल्यांकन बाकी असलेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची माहिती सादर करण्याबाबत मित्रांनो, पत्रात म्हटले आहे की उपरोक्त विषयाबाबतचे संदर्भीय शासनपत्र व सोबत माननीय राज्यमंत्री शालेय शिक्षण यांचे विशेष कार्य अधिकारी यांचे दिनांक 27/3/2025 चे पत्र सोबत पाठविण्यात येत आहे। संदर्भीय पत्रान्वये प्राप्त निर्देशानुसार खालील शाळांची जिल्हानिहाय एकत्रित माहिती दिनांक 4 एप्रिल 2025 पूर्वी सादर करण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत। नंबर 1, महाराष्ट्रातील इयत्ता 5वी ते 10वी पर्यंतच्या माध्यमिक शाळा 100% अनुदानित बंद पडलेल्या शाळांची यादी। नंबर 2, महाराष्ट्रातील 11वी ते 12वी पर्यंतच्या कला, विज्ञान व वाणिज्य शाखेच्या 100% अनुदानित बंद पडलेल्या ज्युनियर कॉलेजची यादी। नंबर 3, महाराष्ट्रातील इयत्ता 5वी ते 10वी माध्यमिक शाळा पर्यंतच्या मान्यताप्राप्त माध्यमिक शाळांपैकी मूल्यांकन बाकी असलेल्या माध्यमिक शाळांची यादी। नंबर 4, महाराष्ट्रातील इयत्ता 11वी ते 12वी पर्यंतच्या मान्यताप्राप्त कला, विज्ञान व वाणिज्य शाखेच्या ज्युनियर कॉलेजपैकी मूल्यांकन बाकी असलेल्या ज्युनियर कॉलेजची यादी। सबब वरीलप्रमाणे उपरोक्त शाळांची जिल्हानिहाय एकत्रित माहिती यादीसह दिनांक 2/4/2025 पूर्वी सोबतच्या प्रपत्रात संचालनालयास सादर करण्याची दक्षता घ्यावी, असे आदेश दीपक चौने, शिक्षण उपसंचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिले आहे। मित्रांनो, सदरील पत्र आपणास हवे असल्यास हे पत्र आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आला आहे। त्या ठिकाणावरून हे पत्र आपण डाउनलोड करून घ्यावे।